परफॉर्मन्स सतत दाखवावा लागतो हे देखील तितकंच खरं आहे. हां, मला असं वाटतं काम करत गेलं, काम जर आपण कामात असलो, आपल्यापुढे जर कोणता प्रश्न आला तर तो त्याच्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा जर तो सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपोआपच परफॉर्मन्स वाढतं. आणि म्हणजे माझं तरी प्रिन्सिपल म्हणजे मी तरी एक गोष्ट मनात ठेवली आहे, की जर एखादी संधी मला दिली असेल, आमदार म्हणून संधी दिली, मंत्री म्हणून संधी दिली, तर पूर्ण वेळ त्याच्यामध्ये द्यायचं. आज मला खासदार म्हणून एवढी मोठी संधी दिली, तर पूर्ण वेळ त्यामध्ये मी देईन. जरा कमिटी मीटिंग असेल तर पूर्ण वेळ कमिटीच्या मीटिंग मी अटेंड करेल आणि त्याच्यामधून मला आनंदही मिळतो आणि खूप शिकायला मिळतं. कारण एक एक नवीन गोष्ट माहिती व्हायला लागते. आता आमची जी ॲग्रिकल्चर कमिटी आहे, त्यामध्ये फिशरी, प्रॉन्समध्ये भारत किती पुढे गेला, म्हणजे आपण किती एक्सपोर्ट करू शकतोय. मग नरेंद्रजी मोदी यांनी व्हिजन किती मोठं ठेवलं. आणि आता पहा की नुसतं शेतकऱ्यांनाच नाही तर मच्छीमारांना सुद्धा PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळतात, त्यांना सुद्धा कर्ज मिळतं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला माहीत होतं तर आपण सगळ्यांपर्यंत ते पोहोचू सुद्धा शकतो.